मित्रांनो, आईच्या गर्भाशयामध्ये बाळाच्या शरीराचं पोषण कसं होतं हे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। ही जी नळी आहे जिला अंबिलिकल कॉर्ड म्हणतात, तिचं एक टोक बेंबीला अशा प्रकारे जोडलेलं आहे। तुम्ही आत ह्या बाळाच्या शरीरामध्ये पाहू शकता कुठले कुठले अवयव आहेत। अशा प्रकारे ही नळी जी आहे तिचं एक टोक हे बाळाच्या बेंबीला आणि दुसरं टोक हे ही जी चकती तुम्हाला दिसते त्या चकतीला जोडलेलं आहे, ज्याला आपण प्लासेंटा म्हणजेच वार असं म्हणतो। ही प्लासेंटा आईच्या गर्भाशयाच्या भिंतीला चिटकलेली असते। तिथून सर्व पोषण हे या नळीच्या अंबिलिकल कॉर्डच्या माध्यमातून ह्या बेंबीच्या मध्ये शिरतं आणि बाळाच्या संपूर्ण शरीराला मुबलक प्रमाणामध्ये हव्या तितक्या प्रमाणामध्ये पोहोचवले जातात आणि बाळाची संपूर्ण 9 महिने 9 दिवसाची जी वाढ आहे ती याच नळीच्या माध्यमातून होते। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईच्या रक्ताचा आणि बाळाच्या रक्ताचा डायरेक्ट संबंध या नळीच्या माध्यमातून होत नाही, हे विशेष आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा। धन्यवाद।